तर राम राम मित्रांनो, कसे आहात तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आपण चाललो होतो आज वडवणीला. चल तुम्हाला दाखवतो इथला निसर्ग. मग आम्ही चाललो होतो वडवणीला. तर बघा मग मला राहुल भाई म्हणला चलवतो गाडी. आता मग मी चलवली गाडी. राहुल भाईला म्हणलं धर बाबा तो मोबाईल. आता राहुल भाईने घेतला मोबाईल. मग आम्ही आलतो तर आता डायरेक्ट मामल्याच्या तळ्यामध्ये. इथला निसर्ग बघा मित्रांनो कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा. चला मला दाखवतो मी इथलं पाणी. तर बघून घ्या हे पाणी कसं आहे. बघा हे पब्लिक बघा आहे का नाही एकच नंबर. चला तुम्हाला दाखवतो आणि पुढे काय काय होतंय ते तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावांना आपण आलतो तर आता वडवण जवळ. तर बघा या पोराला तर काय शिळीच वडा नाही गेली ती. मग त्याची आई काय म्हणती बघा आता तुम्ही. तर मग आम्ही आलोत हनुमान मंदिरापाशी. घेतला हनुमान मंदिराचं दर्शनानं आणि चाललोत आम्ही आता वाटाने सरळ. तर मग राहुल भाईला म्हणलं चलव तू गाडी. आता मग राहुल भाईने घेतली हातात त्याच्या गाडी आणि मी बसलो मागं मोबाईल धरून. तर कसं आहे पब्लिक आपण आलतो तर आता डायरेक्ट वडवणी जवळ. तर बघा तुम्हाला दाखवतो वडवणी कशी. चला तर दाखवतो तुम्हाला वडवणी. बघा ही वडवणी कशी एकदा नक्कीच कमेंट करून सांगा. बघा चला तर तुम्हाला दाखवतो वडवणी टोटल वडवणी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. चला तर मग राहुल भाई मला इथून आपल्याला जायचं डोंगरात. मग गेलो डोंगरामध्ये दिला रामभाऊचा मोबाईल रामभाऊच्या हातामध्ये. आम्ही इथं आलतो तर इतकं भारी वाटतंय ना मित्रांनो. इथं एकच नंबर इथलं महिन्याचं वातावरण आहे मित्रांनो. तर तुम्हाला अजून दाखवतो इथं काय काय. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत राहा. दाखवतो तुम्हाला. तर चला बघा हे गाईच. बघा हे वातावरण इतकं भारी वाटतंय मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा. इतकं भारी सांगूच शकत नाही मित्रांनो. एवढं भारी वाटतंय. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला. एकदम मस्ती मजा विचारूच नका तुम्ही. एवढं भारी वाटतंय. बघा हे वातावरण कसं एकदा नक्कीच कमेंट करून सांगा. तर इकडं होता रामभाऊ राहुल भाईकडे चमकीला मोबाईल. राहुल भाई काय दिसला नाही. मग बघा हे वातावरण कसं एकदा नक्कीच कमेंट करून सांगा. बघा हे डायरेक्ट स्वर्गच मित्रांनो. बघा हे डायरेक्ट स्वर्गातल्या सारखंच आहे का नाही भावांनो. नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटतं. तर मग इथं भेटला मला रामभाऊ. तर रामभाऊला म्हणलं रामभाऊ हाय का. रामभाऊ तर लाजायला लागला. रामभाऊ चालला इकडंच. तर मग चला तुम्हाला अजून दुसरं दाखवतो. इथं बघा इथं दगडातून पाणी निघते जसं की झरा. चला तुम्हाला दाखवतो मी ते कसं निघत आहे काय निघत आहे कामून निघत आहे. चल तर तुम्हाला दाखवतो ते. बघा हे पाणी किती नितळ इथलं. ह्या वरून डायरेक्ट दगडातून येतंय पाणी. हे बघा पाणी कसं वाटतंय पाणी नक्कीच कमेंट करून सांगा. बघा हे इथून महागून निघत आहे पाणी ते तिथून. तर मी आलतो अमोल भायाकडे. तर ह्यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. तर त्या म्हशीचं दुखायला लागलं होतं त्याच्यामुळे डॉक्टर आलता. आता तिथं म्हैस आहे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा म्हैस. बघा इकडचं वातावरण कसं आहे मित्रांनो. ही म्हैस आहे त्यांची. बघा हे स्वर्गासारखंच आहे डायरेक्ट. हे बघा तळ मैंद्याचं तळ आहे मित्रांनो. हे कसं वाटलं नक्कीच सांगा. बघा हे वातावरण. तर गाईची इथं बघा ह्या म्हशीची निजी टक्कर लागली मित्रांनो. बघा ही रामभाऊ सोडीत होता त्यांना. रामभाऊने हाणलं. बघा हे गाई सोन्याचं तळ आहे मित्रांनो. बघा कसं वाटतं वातावरण गाईच कमेंट करून नक्कीच सांग. कसं आहे गाई स्वर्ग आहे का नाही. स्वर्गातल्या सारखंच आहे. काय खाली तळ आहे मित्रांनो. बघा ते रामभाऊ तिकडं म्हशी चारितोय. चला तुम्हाला अजून वातावरण दाखवतो इकडचं. तर गाईज कार माहिती असते ना तुम्हाला. बघा इथं कार आलेत बघा ह्या झाडाला. हे बघा कार खाल्ले असते ना कधी बारकाले कार. हे कार राहतात मित्रांनो.
चला तुम्हाला अजून बघा ह्या गवतावर पाय दिला की कसं वाजत आहे तर तुम्हाला दाखवतो. हे बघा कसा आवाज येतो. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर साठी बाय बाय.